रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे पाटीलवाडी येथे भर दिवसात धाडसी घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सुमारे 4,77,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे। गुरुवारी सकाळी 11:15 ते दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली। या प्रकरणी राजेश बबन भाटकर यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील बाजूच्या खिडकीची जाळी फाडून आत प्रवेश केला। त्यानंतर मागील दरवाजाची कडी उघडून घरात शिरत तीनही बेडरूम मध्ये लोखंडी कपाटांचे लॉकर आणि ड्रॉवर उचकटले। यामध्ये 87.5 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 47,000 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 4,77,000 रुपयांचा ऐवज चोरीला गेलाय। दुपारी कामावरून घरी परतल्यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले आणि दागिने व रोकड चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर भाटकर यांनी तातडीने पोलिसात तक्रार दिली। शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।